नंदिता आपल्या लहान बहिणीसोबत साराबरोबर अंगणात बसून गप्पा मारत होती. तेवढ्यात साराचं लक्ष गेटवर गेलं. अगं ताई, लवकर घरात चल, बाबा आले, सारा म्हणाली. दोन्ही बहिणी घरात पळाल्या. तसा बाबांचा घरात धाकच होता. बाबा आले की टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी घरामध्ये शांतता असायची. बाबांनी स्कूटर अंगणात लावली आणि घरात आले. लगेच नंदिता बाबांसाठी पाणी घेऊन आली आणि चहा करण्यासाठी आत निघून गेली. नंदिता घरातील ज्येष्ठ मुलगी असल्याने जबाबदारी ही जास्त होती. त्यांच्या छोट्याशा कुटुंबात आई, बाबा आणि दोघी बहिणी अशी घराची रंगत होती. नंदिताचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं आणि तिला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा होती. त्याचवेळी बाबांनी नंदिताच्या लग्नाविषयी विचार सुरू केला. बाबा आईला म्हणाले, गजानन काकांनी आपल्या नंदितासाठी एक स्थळ आणले. मोठ्या घरातील मुलगा आहे, नंदितासाठी योग्य वाटतो. उद्या तिला पाहायला येणार आहेत. उद्या तिला लवकर तयार व्हायला सांग. आई म्हणाली, ठीक आहे, पण एकदा विचारा तिला, इतक्यात लग्न करायचं आहे का? बाबा म्हणाले, लवकर म्हणजे? आधीच खूप उशीर झाला आहे. घरात 2-2 लग्नाच्या मुली आहेत आणि तू आता शुभ कार्यात अडथळा आणू नको. नंदिताच्या मनात काहीही भरवू नकोस. मी काही मुलींचा शत्रू नाही, मलाही काळजी आहे त्यांची. मुली आईबाबांचं हे सगळं बोलणं ऐकत होत्या. नंदिता चहा घेऊन आली आणि आईबाबांना तिने चहा दिला. आई नंदिताला विचारत म्हणाली, बाळा, तुला काय वाटतं? तू तयार आहेस का? नंदिता शांतपणे म्हणाली, आई, मला अजून खूप काही शिकायचं आहे. मला नोकरी करायची आहे. थोडा वेळ द्या ना. बाबांनी हे ऐकलं, पण त्यांच्या मनात आधीच निर्णय झाला होता. तुला शिकवलंय ना, तेव्हा त्याचा उपयोग चांगल्या संसारासाठी कर. माझं ऐक नंदिता, तू या स्थळासाठी तयार हो. नंदिताला वाटलं की तिच्या निर्णयाला कदाचित महत्व मिळणार नाही. तिच्या मनात काहूर होत होतं, पण ती गप्प राहिली. गजानन काका नंदितासाठी स्थळ घेऊन आले. मुलाचं नाव आदित्य पाटील. तो एका नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करत होता. त्याच्या कुटुंबाचं नाव मोठं होतं. नंदिता गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करून त्यांच्या समोर आली. तिचं साधेपण आणि तेजस्वी रूप बघून सगळ्यांना ती पसंत पडली. आदित्यच्या आईने विचारलं, तुला आमच्या घरी रुळायला वेळ लागणार नाही ना? नंदिता विनम्रपणे उत्तरली, मी नेहमी शिकायला तयार असते. तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन मिळालं तर मला सगळं जमेल. पाहुण्यांनी लगेच होकार दिला. बाबांनीही तत्काळ मान्यता दिली. नंदिताच्या मनात मात्र गोंधळ सुरू होता. तिच्या स्वप्नांबद्दल कुणीच विचारत नव्हतं. फक्त तिच्या सासरी जाण्याची चर्चा सुरू होती. लग्नाच्या तारखा ठरल्या. नंदिताच्या मनात द्वंद्व सुरू होतं. तिला नवऱ्याविषयी फारसं काही माहित नव्हतं, पण त्याच्या कुटुंबाची संपत्ती, गाड्या, मोठं घर याची सतत चर्चा सुरू होती. सारा तिला विचारत होती, ताई, तू खुश आहेस ना? नंदिता शून्यात बघत म्हणाली, माझी इच्छा विचारलीच कुणी, पण हो, मी सगळ्यांना आनंदी ठेवायचं ठरवलंय. साराच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती ताईसाठी काहीच करू शकत नव्हती. खरं तर नंदिताला लग्न करायची इच्छा नव्हती. तिला शिक्षणाचा उपयोग व्हावा, नोकरी करून पैसे कमावून आई आणि बाबांना हातभार लावावा असे वाटत होते. पण मुलींचं चांगल्या घरात लग्न लावून द्यायचं हे ध्येय असणाऱ्या बाबांना पाटलांचं स्थळ सोडायचं नव्हतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. नंदिताचे लग्न खूप थाटामाटात पार पडलं. पाटलांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न झालं. आम्हाला काही नको, तुमच्या मुलीला काय द्यायचं ते द्या म्हणत पाटलांनी बाबांकडून गाडी, फर्निचर, दागिने आणि बरंच काही मागून घेतलं. सर्व काही बाबांनी लेकीला दिलं. लग्न थाटामाटात पार पडलं. नंदिता सासरी गेल्यावर तिच्या स्वप्नांना एका वेगळ्या रूपात सामोरं जावं लागलं. पहिल्याच दिवशी सासूने नियम सांगितले. सर्वांच्या आवडीनिवडी सांगितल्या. घरातल्या प्रत्येकाच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. आदित्यला वेळ मिळावा म्हणून सगळी कामं वेळेवर करशील अशी अपेक्षा आहे. नंदिताला वाटलं की तिच्या शिक्षणाचा, कर्तृत्वाचा कुठेही विचार केला जात नव्हता. दिवसेंदिवस तिला घरकामाच्या ओझ्यात अडकवलं गेलं. तिचं मन थकायला लागलं, पण ती विरोध करू शकत नव्हती. सून घरात यायच्या आधी घरकामाला बाई होती. तिला उद्यापासून येऊ नकोस म्हणून सांगितलं. का तर घरात 3 जण आहोत, एवढं कुठे काम असतं म्हणून. स्वराचा दिवस रोज पहाटे 5 वाजता सुरू होई. अंघोळ झाल्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, नवऱ्याचा डबा हे सर्व करून धुनी, भांडी, लादी हे सुद्धा तिलाच करावं लागायचं. एवढं सगळं करून सासू रोज नवीन पदार्थांची फरमाईश करायचीच. हे बनव, ते बनव. स्वतःसाठी जरा सुद्धा वेळ नसायचा तिच्याकडे. एकदा नंदिताने नवऱ्याला विचारलं,
आदित्य, मला एक संधी द्या. मी नोकरी करून काहीतरी करून दाखवायचं ठरवलंय. आदित्य कठोर स्वरात म्हणाला. तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुला काय कमी पडत आहे का? 2 वेळचं भरपूर जेवण मिळते ना तुला, आणि तू नोकरी करून काय करणार आहेस? माझ्या आई बाबांना नीट सांभाळ, त्यांना काय हवं नको ते बघ, ही तुझी खरी नोकरी आहे. असं बोलून आदित्य ऑफिसला निघून गेला. हे ऐकल्यावर नंदिताला खूप वाईट वाटलं. त्या दिवशी तिला करमत नव्हतं, तिचं मन कशातच लागत नव्हतं. म्हणून तिने साराच्या मोबाईलवर कॉल केला. आपल्या आई आणि बहिणीसोबत बोलल्यानंतर तिला बरं वाटलं. संध्याकाळी आदित्य ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याला फक्त सोफ्यावर बसायचं होतं. पण सुमित्रा, त्याची आई, त्याला थांबवून म्हणाली, आदित्य, आम्ही या घरात राहायचं की नाही ते सांग. आम्ही राहायचं नसेल तर उघड बोल. आदित्य गोंधळून म्हणाला, आई, अचानक असा विषय का काढलास? काय झालंय? सुमित्रा म्हणाली, तुझी बायको नंदिता फोनवर म्हणत होती सासू खूप त्रास देते म्हणून. आम्ही काय हिला सुखाने ठेवत नाही का? हे ऐकून आदित्यने आवाज चढवून नंदिताला हाक मारली. ती स्वयंपाकघरातून पदराला हात पुसत धावत आली आणि म्हणाली, चहा आणू की कॉफी? आदित्य म्हणाला, हे सगळं जाऊ दे, आधी सांग, फोनवर माझ्या आईची तक्रार का केलीस? नंदिता चकित होत म्हणाली, मी? आईंची तक्रार? अहो, मी फक्त आई आणि बाबा आणि सारा कशी आहे हे विचारलं. आदित्य चिडून म्हणाला, मग आई खोटं बोलते का? कानामागून येऊन तिखट व्हायचा प्रयत्न करू नकोस, मला शहाणपणा शिकवू नकोस, आणि तुझा फोन इकडे दे. आदित्यने तिच्या हातून फोन घेऊन सिम काढून फेकून दिलं. नंदिता खूप रडली, पण तिला असं वाटत होतं की तिने काही केलंच नाही आणि तरीही तिला शिक्षा मिळते. त्या रात्री ती खूप रडत राहिली, पण आदित्यने तिला समजावण्याचा प्रयत्नही केला नाही. ती आजारी पडली होती. दरम्यान नंदिताचा घरी फोन येत नव्हता. शोभा, नंदिताची आई, म्हणाली, नंदिताचा कित्येक दिवस फोन नाही, ती ठीक आहे का? ते पाहायला जावं का? रामदास, तिचे वडील, म्हणाले, कसली काळजी करतेस? ते आदित्य सोबत आहे, सगळं व्यवस्थित असेल. सारा म्हणाली, बाबा, ताईशी काहीतरी बिनसलंय. मी फोन करते तेव्हा तिचा नंबर बंद असतो आणि जिजू ही उडवाउडवीचं उत्तर देतात. रामदास म्हणाले, बरं, उद्या मी तिच्या घरी जाऊन पाहतो. रामदास दुसऱ्या दिवशी नंदिताच्या घरी पोहोचले. आदित्यची आई टीव्ही बघत होती. मी नंदिताला भेटायला आलोय, रामदास म्हणाले. सुमित्रा म्हणाली, नंदिता आणि आदित्य ऑफिसमध्ये आहेत. हे ऐकून रामदास खुश झाले आणि त्यांनी आणलेल्या कोथिंबीर वड्या देऊन परतले. खरं तर नंदिता तापाने फणफणत रूम मध्ये पडून होती. तिची सासू खोटं बोलली होती. घरी आल्यावर शोभाने विचारलं, काय म्हणाली आपली लेक? रामदास म्हणाले, ती ऑफिसमध्ये होती, भेट झाली नाही. हे ऐकून शोभाला खटकलं. तिने ठरवलं की ती स्वतः नंदिताला पाहायला जाईल. दुसऱ्या दिवशी शोभा, रामदास आणि सारा नंदिताच्या घरी पोहोचले. तिथे एकच गडबड होती. घरात शिरताच त्यांना नंदिता एका गोधडीवर पडलेली दिसली. शोभा जोरात ओरडली, बाळा, तुला काय झालं? शोभा नंदिताला बिलगून रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. ती अधूनमधून तिच्या लेकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती, जणू काही तिला जाग करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. ती फोडून ओरडली, बाळा, मला माफ कर. मी आई असूनही तुझं दुःख कधी ओळखू शकले नाही. तू एकटीने हे सगळं सहन केलंस. माझं बाळ, मी का नाही आले तुझ्या मदतीला? रामदास सुन्नपणे गोधडीकडे बघत होते. ते म्हणाले, नंदिता, तू असं जाऊ नकोस बाळा. तुझ्या बाबांनी तुझ्यावर नेहमी अभिमान केला, पण तुझ्या वेदना ओळखल्या नाहीत. तू माफ करशील ना मला? नंदिताच्या हाती एक चिठ्ठी होती. नंदिताच्या हातातली चिठ्ठी सारा उचलून वाचू लागली. प्रिय बाबा, माझं तुमचं नातं नेहमीच खास होतं. माझ्या प्रत्येक निर्णयाला, प्रत्येक स्वप्नाला तुम्ही पाठिंबा दिला. मला नेहमी वाटायचं तुम्ही माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हात धरून चालणार. पण बाबा, सासरी आल्यावर आयुष्य अचानक बदललं. जिथं तुमच्या घरात मला प्रेम आणि विश्वास मिळायचा, तिथं इथे सततच अपमान आणि वेदना मिळाल्या. बाबा, मी प्रयत्न केले, तुमच्या शिकवणीनुसार परिस्थिती बदलण्याचा खूप प्रयत्न केला, पण इथं माझं बोलणं कधीच ऐकलं गेलं नाही. माझ्या भावना कधीच समजून घेतल्या गेल्या नाहीत. आदित्यचं प्रेमही या वेदनांसोबत हरवलं. तुमचं प्रेम, तुमचा आधार मला खूप आठवायचा बाबा. तुमच्याशी बोलायला खूप मन होतं, पण इथं माझा आवाज कायमच दाबला गेला. तुम्ही नेहमी म्हणायचात, माझी मुलगी कमजोर नाही, पण बाबा, इथं रोजच्या अपमानांनी माझी ताकदच संपवली. मी लढायला हरले. मला माफ करा, माफ करा मला बाबा. तुमच्या विश्वासाला मी तडा दिला. बाबा, तुम्ही आणि आईने मला शिकवलं की स्वतःवर अन्याय होऊ द्यायचा नाही, पण इथं माझा हर एक प्रयत्न निष्फळ ठरला. माझ्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. याचं खूप दुःख आहे मला.
मी तुम्हाला निरोपही देऊ शकले नाही. तुमच्या मनात माझ्या आठवणी कायम राहतील याची मला खात्री आहे. आईला आणि साराला सांभाळा आणि माझे स्वप्न पूर्ण करा. कोणत्याही मुलीला अशी अवस्था येऊ देऊ नका बाबा. तुम्ही मला नेहमीच नायक वाटलात, आता दुसऱ्या कोणा लेकीसाठी तो नायक बना. तुमची नंदिता. सारा चिठ्ठी वाचून कोसळली होती. ती शोभाला बिलगली आणि म्हणाली, आई, ताईला पुन्हा आपल्याकडे घेऊन येण्यासाठी काहीच करू शकत नाही का? तिला इतकं एकटं वाटलं, पण आपण काही ओळखलं नाही. आपण तिला वाचवायला हवं होतं. चिठ्ठी वाचल्यावर बाबा जावयाच्या अंगावर धावून गेले आणि म्हणाले, तुझ्यासारख्या माणसाशी माझ्या सोन्यासारख्या मुलीचं लग्न लावून दिलं, हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मला माफ कर बाळा. म्हणून बाबा रडू लागले. तिथं जमलेली लोकही शांत होती. कुणालाही काय बोलावं हे सुचत नव्हतं. त्या शांततेत शोभा अचानक उठली आणि म्हणाली, नंदिता, तू गेलीस, पण मी तुला वचन देते, मी तुझं स्वप्न पूर्ण करेन. तुझ्यासारख्या इतर लेकींसाठी आवाज उठवेन. कुणालाही पुन्हा असं मरावं लागू नये, हे माझं तुझ्यासाठी शेवटचं वचन आहे. शोभा आणि रामदास यांनी नंदिताचा देह गोधडीत गुंडाळला. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यांच्या मुखदुःखाची साक्ष देत होते. सारा तिच्या मनाशी ठाम ठरवून आपल्या ताईच्या अशा आयुष्याचा अंत होऊ दिला जाऊ नये म्हणून उभी राहणार होती. त्या क्षणी त्या घराच्या भिंतींनीही जणू नंदिताच्या वेदनेचं हंबरडं फोडलं होतं. एक आई, एक बाप आणि एका बहिणीने आपलं मुलाचं नातं गमावलं होतं. आदित्य आणि त्याच्या आईवर पोलीस केस केली. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आपल्या समाजात नंदितासारख्या अनेक मुली आहेत ज्यांना आपल्या घरात आणि सासरी मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळत नाही. मुलींच्या लग्नाचे निर्णय घेत असताना त्यांचे आईवडील त्यांना विश्वासात घेत, तुम्हाला काय वाटते, तुमची काय इच्छा आहे, असं विचारायला हवं. पण अनेक वेळा काही घरांमध्ये नंदिताच्या वडिलांसारखे असतात, ज्यांना वाटतं की मुलीला तिच्या मताचा अधिकार नाही. परिणामी तिच्या जीवनाच्या महत्वपूर्ण निर्णयांना ते एकटेच घेतात आणि तेच ते चुकीचं करतात. मला असं वाटतं की मुलींना आधी उत्तम शिक्षण मिळवून त्यांना आत्मनिर्भर बनवायला हवं. त्यानंतरच लग्नाचा विचार करायला पाहिजे. कारण जर त्यांच्या आयुष्यात नंदितासारखं सासर असेल तर ती निर्भयपणे स्वतःच्या हक्कांसाठी उभी राहू शकेल. अन्यथा तिच्या मनावर दडपण येऊन तिला फक्त एक मुलगी म्हणून स्वतःला बळी देऊन आयुष्य जगावे लागेल. आजही मुलींना सासरी त्रास सहन करावा लागतो. हे दुःखद सत्य आहे आणि हे एक प्रकारे शोकांतिका म्हणता येईल. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.